मंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तिलांजली देऊन संसदेत कामकाज सुरू असताना मोबाईलवर पत्त्यांचा जुगार खेळतात। शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आता क्रीडा मंत्रीपद दिलं आहे। मंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तिलांजली देऊन संसदेत कामकाज सुरू असताना मोबाईलवर पत्त्यांचा जुगार खेळतात। शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आता क्रीडा मंत्रीपद दिले आहे, तर एक मंत्रीपद काढून दुसरे मंत्रीपद देणे ही शिक्षा आहे की बहुमान, असा सवाल विचारत मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या मंत्रिपदावरून बरखास्त करा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बिछेरी यांनी दिलाय। तर तहसीलदारामार्फत राज्यपालांना निवेदन दिले असून यांच्यासह शहर प्रमुख गजानन जाधव, तालुका संघटक विजय मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। शेतकरी आज ढगफुटी, गारपिटी यामुळे त्रस्त झालेला आहे। त्यांचे संपूर्ण शेत वाहून गेलेले आहे। त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषी मंत्री असतात आणि कृषी मंत्री कामकाजाच्या वेळेस त्या सदनामध्ये मोबाईलवर रमी खेळतात, म्हणजे किती असंवेदनशील कृषी मंत्री आहेत। आणि महाराष्ट्र शासन त्यांना पनिशमेंट म्हणून कृषी मंत्रीपद काढलं जातं त्यांच्याकडून आणि खेळ मंत्री म्हणजे क्रीडा मंत्री दिले जातात। किती हास्यास्पद गोष्ट आहे। अशा असंवेदनशील मंत्र्याला तत्काळ त्यांच्या पदावरून बरखास्त करावा, अशी राज्यपालांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी केलेली आहे। आणि जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या स्टाईलनं आंदोलन करत। जय महाराष्ट्र। वाशिम जिल्ह्यातील अडोळ नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांचा एकमेकांशी संपर्क तुटला असून ढोरखेड्या वासियांना दरवर्षी पावसाळ्यात या अडचणीचा सामना करावा लागतोय। या अगोदर अनेक वेळा या नदीवरील पुलाची उंची वाढवण्यासाठी तालुका प्रशासनाला निवेदन दिले होते, परंतु अद्यापही शासनाकडून याबाबत ठोस पावले उचलली नसल्याने येरे माझ्या मागल्या अशी निगरगट भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे। गेल्या वर्षी तहसीलदारांना या पुलाची उंची वाढवण्याबाबत निवेदन दिले होते। 1 वर्षापासून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दखल घेतली गेली नाही, तर अधिकाऱ्यांना जसे काही स्वतःच्या खिशातूनच पैसे द्यावे लागत आहे की काय, असा सवाल नागरिक विचारतायत। पुलाची उंची न वाढवल्यास आहे तो पूल फोडून टाकू, अशा शब्दात पुरात अडकलेल्या त्रस्त नागरिकांनी निष्क्रिय प्रशासनावर रोष व्यक्त केलाय। पूर परिस्थिती उद्भवल्यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून आबालवृद्ध महिलांना याचा फार मोठा फटका बसतोय। रिठत ते ढोरखेडा मार्ग महापुराने पूर्ण बंद झाला आहे, तर पुलाची उंची वाढवणे गरजेचे असून आपत्ती व्यवस्थापन विभागाने दखल घेऊन तात्काळ पुलाचं काम करावं, अशी त्रस्त नागरिकांनी मागणी केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय हातमाग दिन आणि रक्षाबंधनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाअंतर्गत राखी आणि रानभाजी विशेष विक्री प्रदर्शनाचं आयोजन केलं असून गावातील प्रथम नागरिक सुनंदाताई मुरकुटे, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि या प्रदर्शनात देवनाला, बोलोरी, जोडमोहा, बडबोरी, गांधीनगर, पारडी, खटेश्वर, शरद इत्यादी 30 महिला बचत गटांनी सहभाग घेतलाय। तर इतर प्रदर्शनात बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंमध्ये आकर्षक राख्या, पौष्टिक लाडू, पारंपरिक तोरण, हस्तनिर्मित दागिने, जाम, जेली आणि ज्यूस यासारखा समावेश आहे। त्याचबरोबर हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा देखील विक्रीसाठी ठेवण्यात आलाय। ग्रामसेवक इंगोले यांनी प्रदर्शनाला भेट देऊन महिलांनी तयार केलेल्या वस्तूंविषयी विक्री आणि ब्रँडिंग संबंधी मार्गदर्शन केले। यावेळी लाडक्या बहिणींनी मान्यवरांना राखी बांधून आपलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली। तालुका अभियानाची प्रभाग समन्वयक जनार्दन कावरे, कैलास लिलारे यांच्यासोबत इतर मान्यवर आणि कर्मचारी उपस्थित होते।
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात राज्याच्या मार्गाचे काम चालू असून माळेगाव ते पुसद रोडवरील गोळा बाजार नाल्याचं काम सुरू असून नाल्याच्या बाजूला असणाऱ्या सर्व्हिस रोडच्या खाली पाईपच्या नळ्या न टाकल्यामुळे सर्व्हिस रोड खचलाय। कंत्राटदाराच्या गलत कारभारामुळे मध्यरात्रीपासून येथे वाहतूक ठप्प आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृणालिनी दहिकरीने। हातगाव तालुक्यातील आमगव्हाण या गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून रस्त्यावरील 10 फुटाच्या जवळपास पाणी वाहत आहे। तर प्रशासनाने दखल घेऊन त्या परिस्थितीचा पाहणी करावी, तर जिल्हा अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी तात्काळ दखल घ्यावी। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी। हाँ सर, शासनाला काय सांगू शकता याच्याबद्दल? शासनाला आता काय सांगावं, आता शासन काय तयारच नाही। इकडे कोणी पाहायला, आमदार नाही, खासदार नाही, कोणीच नाही ना। असं का? हा, इकडे पाहणार कोणीच नाही ना आता। मग असं का? हा, आणि जर समजा रात्री बेरात्री जर अशी नाही पण रात्री बेरात्री असंच व्हायला पाणी जर ना, आला नाही ना रात्रीला। आता आमचे घर याच्या काठाला, रोडच्या काठाला, आता हे पाणी तुम्ही जर समोर जाऊन पाहिलं तर हे पाणी समजा जवळपास आता इथं पाणी असेल 10 फूट। हो, हा, आणि पूर्ण इकडे समजा जर पाहत गेले तुम्ही इथून ओढ्यापर्यंत तर टोटल पूर्ण रोडवरून पाणी असं वर खालून इकडे आमच्या घराकडे निघालेलं आहे। सर, हे सोपाचं घर। आपण आहो हातगाव तालुक्यातील आमगव्हाण या गावी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि या गावची विदारक परिस्थिती आहे। आता थोडा जर पाऊस झाला, कमीत कमी गावामध्ये 10 फूट पाणी आहे आणि 10 फूट पाणी असल्यामुळे या गावामध्ये पाणी कधी घुसेल सांगता येत नाही। मराठवाड्यामध्ये जाण्याचे रस्ते सगळे बंद झालेले आहे। न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे। पानकनेर गाव ते क्षेत्र साखरखेडा पलसिद्धी स्वामी मठ येथे मागील अनेक वर्षापासून सुरू असलेला आप्पा स्वामी पायंदळ पालखी सोहळा वर्ष 42वे ही पायी पालखी 22 ऑगस्ट 2025 रोजी क्षेत्र पलसिद्ध मठ साखरखेडा येथे पोहोचणार असून दुपारी 1:30 वाजेपर्यंत वीरशैव लिंगायत धर्माच्या काशी असलेल्या साखरखेडा येथे पोहोचल्यानंतर धर्मगुरूंचं दर्शन घेऊन महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे। या जन्मोत्सव सोहळा 11, 12 आणि 13 ऑगस्ट हे 3 दिवस सुरू राहील। तर 13 तारखेला ह्या कार्यक्रमाची सांगता होणार असून यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत धर्मीय समाज बांधव आणि भगिनी या कार्यक्रमाला येत असतात। अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम संपन्न करण्याची जबाबदारी प्रसिद्ध स्वामी मठाचे पदाधिकारी आणि शिष्यमंडळ यांनी घेतली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। उमरखेड तालुक्यातील मुळवा नाल्याला महापूर आलाय, तर मागील 2 वर्षापासून पुलाचं काम चालू असून उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी नाला सरळ केलेला नाही, तर पुलाचं काम अर्धवट केलं असून संपूर्ण नाल्यामध्ये गाळ साचलाय। उपविभागीय अभियंता आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने चालू असलेल्या अर्धवट कामाचा फटका गावाला बसण्याची शक्यता आहे। परिणामी गावातही पाणी जाऊ शकतं। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मुळवा गावात पाणी घुसण्यापासून वाचवावे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी। जालन्यातील भोकरदन तालुक्यात पिंपळगाव रेणुकाई गावात पौर्णिमेनिमित्त एकत्र येत सर्व उपासकांनी स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण केलं। तर यावेळी सरपंच पंचफुला बोर्डे, ग्रामविकास अधिकारी HB साळवे, प्राध्यापक अनिल मगर, संतोष बोर्डे, डॉक्टर देवानंद बोर्डे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमलकिशोर जोगदंडे यांनी। सन्न सब्बार विजयाक्का पत्तो सब्बाती वंदाती बोधिपादमम इमे हेती महाबोधी लोकनाथेन पूजिता अहंपी ते नमस्तामी बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। या उक्तीप्रमाणे या ठिकाणी ज्या झाडाखाली तथागताला ज्ञान प्राप्त झालं, ते झाड म्हणजे त्यांच्या बोधी
महत्वाच्या या ठिकाणी साक्षीदार होतं. त्याचा पुढचा पायंडा घेताना संत तुकाराम म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसोरे आळविती. खऱ्या अर्थाने वृक्ष आमचे मित्र आहेत, सखे सोयरे आहेत. या ठिकाणी अंतिम क्षणी येताना या स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी तो वातावरण दुःखमय वाटलं नाही पाहिजे, ते कुठेतरी सुखकारक वाटलं पाहिजे, आल्हाददायक थोडं वाटलं पाहिजे. जाणं तर प्रत्येकालाच आहे, पण जाताना आपण काहीतरी मागं ठेवून जावं, एक वेगळ्या पद्धतीची चेतना निर्माण व्हावी, यासाठी या स्मशानभूमीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व समाज बांधवांच्या वतीनं, माता भगिनींच्या वतीनं या ठिकाणी या स्मशानभूमीचं सुशोभीकरण आणि वृक्षारोपण करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आल्हाददायक वातावरण निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सर्वांनी केलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हा जो उपक्रम आहे, या उपक्रमाचं ज्यांनी जी संकल्पना आली, सरपंच असतील, सर्व ग्रामस्थ असतील, सर्व ग्रामपंचायत असतील किंवा सर्व समाज बांधव असतील, यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी खरोखर कौतुक करतो. आणि यासाठी फक्त या ठिकाणी झाडं लावून ते झाडं जोपासण्याचंही काम आपल्याला करायचं आहे. त्यानंतर पुढचा संकल्प इथे असा आहे की एक वेगळ्या पद्धतीनं लोक आल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा दुःखमुक्तीचा मार्ग त्यांना कळावा म्हणून काही सुविचार लिहिले जाणार आहेत. त्याच पद्धतीनं बाहेरून आलेल्या लोकांची बैठक व्यवस्था या ठिकाणी अंत्यविधीच्या सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे. एक चांगल्या पद्धतीचा संकल्प आहे. माझ्या मनपूर्वक या संकल्पाला शुभेच्छा. मी आपल्या सोबत आहे. सर्वप्रथम मी सर्वांना सप्रेम जय भीम करतो. आजचा हा एकदम आनंदाचा दिवस. आज पौर्णिमा असल्या कारणाने आपण सर्व पिंपळगाव येथील बौद्धवासियांनी जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला तो एकदम अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय आहे. त्याबद्दल मी सर्वांना एक शुभेच्छा देतो. तसेच आजची आपण जी स्मशानभूमी बघता, या ठिकाणी आपण मागच्या 1-2 घटना जेव्हा घडला तेव्हा आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष भाऊ देशमुख यांच्यावर त्याचा फार मोठा परिणाम झाला. संतोष भाऊ बोर्डे यांच्या मनावर फार परिणाम झाला आणि त्यांनी एक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व स्मशानभूमीची स्वच्छता, आता आपण सर्वजण बघू शकता की 1-2 आपल्या अंत्यविधी या ठिकाणी झाल्या होत्या, त्याच्या अगोदरची परिस्थिती आणि आजची परिस्थिती एक आज खरोखरच एक असे सुंदर आणि स्वच्छ ठिकाणी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून केलेला आहे. आणि ग्रामपंचायतीमार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण सर्वांनी आनंदाने आणि हिरारीने भाग घेऊन करत आहात. याबद्दल मी ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि मंगल कामना व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय. आम्ही इथं झाडं लावून राहिलो स्मशानभूमीत. सगळ्यांच्या शांततेत चांगलं वाटलं पाहिजे, इथं वातावरण चांगलं दिसलं पाहिजे म्हणून याच्याकरता झाडं मेलेल्या लोकांसाठी झाडं लावतो. आज 8/8/2025 या रोजी आम्ही स्मशानभूमीमध्ये झाडं लावत आहे आणि पहिली कलम पिंपळाची लावत आहे. त्या पिंपळाच्या कलमामुळे शरीराला ऑक्सिजन मिळते. कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची गरज होती आपल्याला. आज त्याची आपण झाडाची एक स्मशानभूमीमध्ये लावत आहे. त्याच्यामुळे आपण भरपूर जणांना ऑक्सिजन मिळण्याची सुविधा आहे. माझा जय भीम. आज पौर्णिमेनिमित्त आम्ही आज पिंपळगाव रेणुकाई येथील सर्व ग्रामस्थ महिला यांनी आज झाडं लावण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हे झाडं लावणं म्हणजे आमच्या ज्या झालेल्या ज्या पिढ्या आहे त्यांच्या स्मरणानिमित्त हे झाडं लावण्याचा कार्यक्रम करत आहे. आणि याच्यानंतर हे झाडांना सगळ्यांना इथं आलेल्या गेलेल्यांना सुखी आणि समृद्धी वातावरण वाटावं यासाठी हा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. घरातले 1 महिना झाला जाऊन त्यांच्या निमित्तानं आम्ही झाडं लावून राहिलो. इथं आम्ही नागरिक सरपंच आहे. आमच्या निमित्तानं तुमची गाववाल्याची सुविधा करून देऊ राहिलो. पौर्णिमा निमित्त पिंपळगाव रेणुकाई येथे दलित समाजाची स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तसंच या वृक्षारोपणमुळं इथं जेही म्हणजे मृत्यू पावलेले जर व्यक्ती इथं आले त्यासोबत त्यांचे आलेले पूर्ण नागरिक इथं आल्याच्या नंतर एक शांतमय वातावरण त्यांना निर्माण व्हावे. आणि या झाडानिमित्तानं आपल्याला म्हणजे आपल्या शरीरासाठी ऑक्सिजनसाठी बी खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही इथं सर्वजणांनी वृक्षारोपणचा कार्यक्रम ठेवलेला आहे. जय भीम.
श्रावण महिना म्हटलं की मराठी बांधवांच्या सणांचा महिना. या महिन्यातला पहिला सण नागपंचमीचा असतो, तर त्यानंतर येणारी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. तर कुठे बहीण भावाचा अतूट नात्यांचा रक्षाबंधनाच्या नावाखाली पंचम होतो, तर बीड शहरात राखी खरेदीला झुंबड उडाली असून पारंपरिक राखीपासून अत्याधुनिक डिझाईनपर्यंत सर्व प्रकारच्या राख्या दुकानात उपलब्ध आहेत. लाडक्या भाऊरायासाठी खास राखी निवडण्यात बहिणी व्यस्त आहेत, तर विक्रेत्यांनाही यंदा चांगलीच उलाढाल होण्याची आशा आहे. बाजारात 10 रुपये ते 1000 रुपयापर्यंत किमतीच्या राख्या उपलब्ध आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी. ग्रामपंचायत मुंडगाव अंतर्गत येणाऱ्या अमनापूर येथे जाण्या येण्याचा योग्य रस्ता नाही. त्याचबरोबर दोन्ही गावच्या मध्यभागी चंद्रिका नदी असून या नदीवर पूल नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात दोन्ही गावचा संपर्क तुटतोय. तर गेल्या वर्षी चंद्रिका नदीतून अमनापूर येथे आपल्या घरी जात असताना एक युवक देखील पाण्यात वाहून गेला होता. या दोन्ही गावातील नागरिकांना दळण, जीवन आवश्यक वस्तूचा तुटवडा निर्माण झाला असून नदीच्या पुराने या गावाचा संपर्क तुटलाय. त्यामुळे चंद्रिका नदीवर पूल बांधण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी. जालन्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महसूल सप्ताहाचा समारोप करण्यात आला असून यावेळी विविध योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचाही सत्कार करण्यात आलाय. दरम्यान यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. तर नदीतून वाळूची चोरी थांबवण्यासाठी राज्यात आता कृत्रिम वाळू धोरण येणार असून एकट्या जालना जिल्ह्यात 50 क्रेशर मशीन देणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय. त्याचबरोबर एकनाथ खडसे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला आणि शिंदे यांच्या सर्व मंत्र्यांना ईडी आणि आयकर विभागाची नोटीस आल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून टीव्हीवर दिवसभर चेहरा दिसण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावलाय. दरम्यान सनातन दहशतवादाच्या मुद्द्यावर पृथ्वीराज चव्हाणांच्या कानशिलात लगावण्याची भाषा सुद्धा सुधाकर चतुर्वेदी यांनी केली होती. यावर ही असं बोलणं योग्य नसून कोणीही कोणाच्या कानशिलात लगावण्याची भाषा करू नये असंही बावनकुळे यांनी खडसावलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी. इन्कम टॅक्सची नोटीस आल्याचा आरोप त्यांनी केला. काहीतरी दिवसभर टीव्हीमध्ये आपला चेहरा दिसला पाहिजे म्हणून काही लोक तुमचा स्पेस घेत राहतात आणि तुम्ही त्यांना स्पेस देत राहता. एवढा त्याचा अर्थ आहे. कुठल्याही पद्धतीचं काहीही झालं नाही आहे. आणि अशा इन्कम टॅक्सच्या नोटीस वगैरे सर्वांना येत असतात. एखाद वेळी तुम्हाला तुमचं ॲफिडेविट जर आता माझ्या वेळी मलाही कधीतरी इन्कम टॅक्सच्या नोटीस आल्या आहेत आणि त्यामुळे इन्कम टॅक्सच्या नोटीसचा अर्थ काय? तुम्हाला जेलमध्ये टाकलं का? तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. इन्कम टॅक्सची नोटीस ही आता एखाद्याचा आमचं रजिस्टर डिपार्टमेंट आहे, माझ्याकडे आता स्टॅम्प आहे, स्टॅम्प कायदा आहे. 30 लाख रुपयाच्या वर कोणी जर रजिस्ट्री केली तर इन्कम टॅक्सला कळवावं लागतं. नाही कळवलं तर नोटीस येतं. त्यामुळं इन्कम टॅक्सची नोटीस वगैरे हे आता सिंपल बाब आहे. कोणावर कारवाई झाली का, कोणावर कारवाई होणार आहे का, हे शेवटी या राज्यामध्ये कायदा प्रत्यय करत आहे. त्यामुळं कोणी असं बोललं असेल की बाबा हे झालं ते झालं, हे साऱ्या टी व्हीवर आपला चेहरा दिवसभर चालला पाहिजे म्हणून करणाऱ्या बातम्या आहेत. नाशिकमध्ये कृषी विभागाने छापे टाकत बनावट खाते आणि कीटकनाशक विक्रेत्यांवर धडक कार्यवाही केली. शेतकऱ्यांना भेसळयुक्त खते विकली जात असल्याचं शेतीचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे विक्रेत्यांच्या विरोधात ही मोठी कार्यवाही करण्यात आली असून शेतकऱ्यांनी खते किंवा औषध विक्री करताना अधिकृत दुकानातून बिले घेऊनच करावी असं आवाहन देखील कृषी विभागाने केलं आहे. तब्बल 24 विक्रेत्यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले असून 19 परवानधारकांची सुनावणी बाकी असून लवकरच त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. 2 कंपन्यांच्या खोट्या जाहिरातीबाबत FRI दाखल करण्यात आला असून आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते. या हंगामामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके आणि बियाण्याचा सुरळीत आणि गुणवत्तापूर्ण पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागाने अनेक प्रयत्न केलेले आहेत. यामध्ये आत्ताच E-POS द्वारा विक्री करण्याबाबतचा जो आग्रह आहे किंवा जे कायदेशीर काम आहे हे करण्यासाठी विविध पथकांची निर्मिती करण्यात आली होती आणि या पथकांच्याद्वारे 1035 दुकान विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. याच्यामध्ये काही अनियमितता विक्रेत्यांच्या स्तरावर आढळल्या. याच्यामध्ये एक
रासायनिक खताचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 19 परवाने निलंबित करण्यात आलेले आहे आणि 7 विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने 10 बियाण्याचे जे परवाने आहेत हे पण निलंबित करण्यात आलेले आहेत आणि 8 कीटकनाशकाच्या परवान्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आलेली आहे. ही सर्व कार्यवाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी यांच्या स्तरावर सुनावणी घेऊन पूर्ण करण्यात आलेली आहे. तसंच जिल्ह्यामध्ये बोगस खते आणि कीटकनाशकांचा विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध 4 पोलीस केसेस दाखल करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये खताच्या 2 पोलीस केसेस आहेत आणि कीटकनाशकाच्या 2 पोलीस केसेस आहेत. याच्यामध्ये खताचा साधारणपणे बोगस खताचा एक 3,47,000 रकमेचा साठा जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबरीने कीटकनाशके सुद्धा 7,86,000 रुपये किमतीची कीटकनाशके जप्त करण्यात आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे आणि राज्यभर ओळखले जाणारे फायर ब्रँड नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाच्या धावपळीतून वेळ काढत मोठी बहीण मीनाताई गवते यांच्या घरी जाऊन रक्षाबंधन साजरे केले. त्यामुळे पळसखेडा गावात आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक वेगळीच भावनिक झलक पाहायला मिळाली. मीनाताई ह्या पळसखेडच्या पोलीस पाटील असून लाखो बहिणींचं कुंकू वाचवण्यासाठी माझा भाऊ जीवाची बाजी लावून लढतोय, आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असं मीनाताई म्हणाल्या. तर रविकांत तुपकरांनीही या निमित्ताने सांगितलं की बहिणीने बांधलेल्या राखीतून लढायला नेहमीच नवीन ऊर्जा आणि हिंमत बळ मिळते. त्याबरोबरच महाराष्ट्रातील सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे पाताळगंगा नदीला आणि वड्याला पूर आला असून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसल्याने कपासी आणि सोयाबीन ही पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली. तर या पिकांचं 100% नुकसान होणार असून शेतकरी सरकारकडे मदतीची हाक मारत आहेत. घातातलं सर्वच पीक गेलं त्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा प्रश्न बालाजी सोसे यांनी विचारलाय. तर शेतकऱ्यांना भरीव मदत करा अशी मागणी देखील केली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. शेतकऱ्याच्या कपाशीच्या पिकामध्ये चांदणी तलावाचं स्वरूप. किनगावराजा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी होऊन ढगफुटीसारखा पाऊस रात्री बरसला आणि शेतकऱ्याची कपाशी ही पूर्णपणे पाण्यात गेली. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू इच्छितो, कपाशीच्या गळ्यापर्यंत पाणी म्हणजे शेतकऱ्याच्या गळ्यापर्यंत पाणी, कपाशीच्या कमराइतकं पाणी म्हणजे शेतकऱ्याच्या कमराइतकं पाणी. कपाशी हे पीक पूर्णपणे पाण्यात बुडालं म्हणजे शेतकरी हा पूर्णपणे पाण्यात बुडाला. या ठिकाणी पहा, शेतकऱ्याच्या कपाशीच्या पिकामध्ये पूर्णपणे तलावाचं स्वरूप या ठिकाणी निर्माण झालं आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रात्री पाऊस पडला. 3 वाजेच्या दरम्यानमध्ये या ठिकाणी ढगफुटीसारखा दृश्य पाऊस पडला आणि शेतकऱ्याची या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. ही 100% या ठिकाणची कपाशी आता या ठिकाणी वाळून जाणार आहे. मी दाखवतो तुम्हाला, टोंगळ्या इतक्याला पाणी आहे. गेल्या 3 ते 4 दिवसापासून सतत पाऊस चालू आहे आणि शेतकऱ्याला पावसाची गरज आहे, पण इतकी गरज नाही. आता ही सोयाबीन फुलावस्थेमध्ये आहे आणि ही फुलावस्थेमध्ये असलेली सोयाबीन सतत पाऊस असल्यामुळे या ठिकाणी या सोयाबीनचं 100% नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांना या सोयाबीनच्या पिकामध्ये जास्त काही या ठिकाणी उत्पादन येणार नाही. म्हणून प्रशासनाने आत्ताच्या पावसाची नोंद घेऊन या परिसरातील किनगावराजा महसूल मंडळ, सिंदखेडराजा महसूल मंडळ आणि सोनसी महसूल मंडळ, दुसरबीड महसूल मंडळाची या ठिकाणी तात्काळ सर्वे करून या शेतकऱ्यांना मदत द्यावी. कारण हे पूर्णपणे सोयाबीन या ठिकाणी फुलावस्थेमध्ये आहे आणि पावसाने ही पूर्ण फुलगळ या ठिकाणी होणार आहे आणि शेतकऱ्याच्या या ठिकाणी 100% नुकसान होणार आहे. रक्षाबंधन सणानिमित्त भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केलाय. यावेळी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गतचा दिव्यांगाचा हक्काचा राखीव निधी दरवर्षी 30 लाख खर्च करण्यात यावा यासाठी बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीने आमदार आनंदराव बोंडारकर यांच्या कार्यालयासमोर अर्धनग्न भीक मागो आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। आमदार निधीतून दिव्यांगांसाठी राखीव निधी खर्च करावा अशी मागणी देखील करण्यात आली। आमदार आनंदराव बोंडारकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये दिव्यांगाचा हा प्रश्न उचलून धरू असं आश्वासन सकल दिव्यांग बांधवांना दिले। तर यावेळी दिव्यांग मुस्लिम भगिनींनी आमदार भाऊंना राखी बांधून एक आगळावेगळा सामाजिक संदेश दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी। दिव्यांग बांधवांचा प्रश्न आहे, तो प्रश्न 100% मी सोडवणार आहे। 30 लाख असतील, 40 लाख असतील, जे काही निधीचा विषय आहे ते डीपीओशी मी चर्चा करून त्यामध्ये कशा पद्धतीने ते निधी वितरण करायचं आहे त्या पद्धतीने मी करणार आहे। आज दिव्यांग बांधव माझ्याकडे आले होते, काही दिव्यांग भगिनी पण माझ्याकडे आल्या होत्या। त्यांनी आज राखी पौर्णिमा आहे त्या निमित्ताने त्यांनी मला भाऊ म्हणून राखी बांधलेली आहे आणि निश्चित भाऊ म्हणून मी त्यांच्या पाठीशी राहणार आहे असा शब्द मी त्यांना दिलेला आहे। आणि खरंच दिव्यांग बांधव जे आहेत, दिव्यांग बहिणी आहेत, त्यांना परमेश्वरानंच एक मार दिलेली आहे आणि आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे। त्यामध्ये निश्चित मी त्यांच्या पाठीशी आहेच आणि त्यांच्यासाठी जे काही उपाययोजना किंवा शासनाच्या माध्यमातून करता येईल ते मी निश्चित करणार आहे। त्यांचे काही प्रश्न आहेत ते पण प्रश्न मी नागपूर हिवाळी अधिवेशनमध्ये सभागृहामध्ये मांडणार आहे आणि त्यांना ज्या पद्धतीने न्याय देता येईल ते न्याय देण्याचं काम मी माझ्या वतीने करणार आहे। मुख्य मागण्या त्यांच्या काय आहेत? मुख्य मागण्या आहेत की जे काही निधी वितरण करून त्यांना निधी द्यायचा आहे, परंतु त्यांच्या जे काही मागण्या आहेत रेल्वेच्या काही आहेत, बसच्या काही आहेत, ते जे मागण्या आहेत ते मी माननीय मुख्यमंत्री असतील, दिव्यांग कल्याण मंत्री आहेत त्यांना भेटून माझं निवेदन देणार आहे। त्यांना एक जागा मिळालीच पाहिजे, कारण दिव्यांग बांधव आहेत, त्यांना बसता येत नाही, उभं पण टाकता येत नाही आणि प्रवासामध्ये त्यांना अडचण निर्माण होते। आता त्यांनी सांगितलं रेल्वेच्या काही अडचणी आहेत, त्यांना रेल्वेमध्ये काही जागा मिळत नाही। आता त्यांनी सांगितलं बसमध्ये काही जागा मिळत नाहीये। त्यांना जागा कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी शासनानं उपाययोजना केल्या पाहिजेत अशी त्यांची भूमिका आहे। आणि मी एक लोकप्रतिनिधी आहे, सरकारमधला लोकप्रतिनिधी आहे, या अनुषंगाने मी 100% प्रयत्न करणार आहे आणि त्यांना मदत कशी करता येईल या दृष्टिकोनातून पुढे काम करणार आहे। आज लाट्या बैठक, आज तुम्हाला बहिणीने सुद्धा भावनिक साथ घातलेली आहे राखी नक्की भगिनीची मागणी आहे की आज आव्हान मला ओवाळली म्हणून आमच्यासाठी कुठल्या योजना राबवल्या पाहिजे। शासन दिव्यांग यांच्या पाठीशी आहे। आपण मगाशी काही दिवसापूर्वीचा GR पाहिला असेल, दिव्यांग निधीमध्ये सुद्धा शासनानं वाढ केलेली आहे आणि शासन दिव्यांगाच्या पाठीशी आहे। जे काही उपाययोजना पुढच्या काळात करायच्या आहेत, त्यांच्या जे काही मागण्या आहेत, जे काही मागण्या राहिल्या असतील ते सुद्धा पूर्ण करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे आणि मी शासनातला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि मी त्यांच्या पाठीशी आहे असा त्यांना शब्द दिला। खरं तर आज सकल दिव्यांग संघटनेचा 6वा टप्पा मला वाटलं होतं माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या घरावर मोर्चा आंदोलन नेल्याच्या नंतर मला नांदेड जिल्ह्यामध्ये इतर कुठल्या आमदार खासदारांच्या घरावर आंदोलन मोर्चा न्यायची वेळ येणार नाही, परंतु दुर्दैव आमचं दिव्यांगाचं की 15 जून 2025 रोजी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेबांच्या घरावर मोर्चा नेऊन आंदोलन नेऊन त्याच्यानंतर राजेश पवार आमदार नायगाव विधानसभा मतदारसंघाचे यांच्या घरावर नेल्याच्या नंतर आम्हाला आज इथे यावं लागलं, हे खरंच दुर्दैव। आणि आज खरं पाहता आजचं हे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंददादा पाटील तिडके बोंडारकर साहेबांच्या इथं आज आंदोलनाचं कारण म्हणजे आमदार निधी मधला जो दरवर्षीचा दिव्यांगाचा राखीव 30 लाख रुपये आहे, आमच्या दिव्यांगांचे प्रश्न अधिवेशनामध्ये उपस्थित करावं, आमच्या दिव्यांगाचे प्रश्न मांडावं, दिव्यांगाच्या ज्या काही रेल्वेच्या असतील, ST परिवहन महामंडळाच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या मार्गी लावाव्या। माझे मुकबधीर कर्णबधीर दिव्यांग आहेत, अंध दिव्यांग आहेत, तसेच हिमोफिलिया दिव्यांग आहेत,
या सर्वांचे प्रश्न जे प्रलंबित आहेत त्यांना आम्ही मागण्याच्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही आज आंदोलन काढले। खरं पाहता बोंडार हे गाव आज संबंध देशामध्ये एकदम संवेदनशील असं प्रकरण झालेलं आहे। माननीय पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन माननीय पोलीस प्रशासनाने 2 दिवसापासून आमचा पाठपुरावा करून आमच्याशी विचारमसलत करून कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा अबाधित प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासन तथा नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष असे पोलीस निरीक्षक माननीय रोकडे साहेब यांनी कालपासून हा मोर्चा हे आंदोलन कसं शांततेत पार होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं। आज माननीय आमदार बोंडारकर साहेब मुंबईहून आज सकाळी नांदेडला उपस्थित झाले। नांदेडला आल्याच्या नंतर सकाळपासून त्यांनी इथं कार्यालयातच आमच्यासाठी थांबले आणि आमचं निवेदन स्वीकारून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आमचा जो दिव्यांगाचा 30 लाख रुपये जो आमदार निधी आहे तो दरवर्षी खर्च करणारच, पण त्याच्यापेक्षाही जास्त कसा निधी खर्च करता येईल हे सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। तसेच आमच्या मागण्याच्या अनुषंगाने जे काही मुकबधीर कर्णबधीर असतील, हिमोफिलिया रुग्ण असतील, अंध दिव्यांग असतील, सकल दिव्यांगासाठीच्या ज्या काही आजच्या आमच्या निवेदनातील मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी पूर्णता करून सोडवण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आणि आजचा आमचा 6व्या टप्प्याचं आंदोलन आमचं आजचं थांबलं। मी आपल्या माध्यमातून उर्वरित जे आमदार खासदार आहेत यांना असा इशारा तथा विनंती तथा मागणी करतो की कृपया आमचा अंत पाहू नये। 15 जून पासून आम्ही सुरू केलेले आंदोलन आमचं आंदोलन पावसाळी अधिवेशनामध्ये आपण लोकांनी आमचे प्रश्न उपस्थित केले नाहीत म्हणून आम्हाला मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशनावर धडकावं लागलं। आता आम्हाला आपल्या उरलेल्या आमदार खासदारांच्या घरी यायचं नाही, कृपया आपण आम्हाला ती वेळ येऊ देऊ नये आणि ज्यांच्या घरी आम्ही आता आजच्या या 6व्या टप्प्यापर्यंत आंदोलन मोर्चे नेले त्यांना विनंती आहे की परत आम्हाला तुमच्या घरी येऊ द्यायची पाळी येऊ देऊ नका। आपण जे आम्हाला आश्वासन दिले त्या आश्वासनाची पूर्तता करा, अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नांदेड जिल्ह्यातला कुठलाही खासदार आमदार असेल किंवा त्यांच्या राष्ट्रीय पक्ष असतील त्यांना आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही याचा मी आपल्याला इशारा देतो। नागपूर सकरदरा पोलीस ठाणे अंतर्गत माळणीनगर ते दिघोरी उड्डाणपूलच्या काम सुरू आहे। रोड खोदकाम करताना अज्ञात मानवी कंकाल मिळाला, त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। रोड खोदत असताना मातीच्या खाली दबलेले अवशेष दिसून आले, त्यामुळे त्यांनी याची सूचना सकरदरा पोलीस स्टेशन आणि फॉरेन्सिक चमूला देण्यात आली। त्यांच्या सांगण्यानुसार हे अवशेष एका महिलेचे असावेत अशी आशंका आहे। त्या अवशेषाला शवविच्छेदन करण्यासाठी पोलीस स्टेशनला हलवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।